हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना। आज आपण इथे ना भन्नाट असा चिकन लेग पीस फ्राय केलेला आहे, तवा फ्राय केलेला आहे। एकदम सोपी रेसिपी आहे, भन्नाट झालं होतं आणि करायलाही तितकं सोपं आहे। चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी बघा इथे मी 2 लेग पीस घेतलेले आहेत। आता याला आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायचंय। तर स्वच्छ धुवून झाल्यानंतर या पद्धतीने बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने थोडेसे कट करून घ्यायचे, जेणेकरून आपण त्याला जो मसाला लावणार आहे तो आतमध्ये पर्यंत छान जातो। तर या पद्धतीने कट करून घेतल्यानंतर आता आपल्याला याला छान मसाल्यांमध्ये मॅरिनेट करून घ्यायचे। त्यासाठी बघा मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे। छान मीठ घालून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे। खूप बेसिक मसाल्यांमध्ये आणि अगदी घरगुती पद्धतीने, पण याची टेस्ट भन्नाट लागते। जसं आपण बाहेर हॉटेलमध्ये वगैरे खातो सेम त्याच टेस्टचा हा चिकन लेग पीस तयार झाला होता। त्यानंतर बघा काश्मीरी लाल तिखट घातले 1 चमचा, अर्धा चमचा धनेपूड घातली आहे आणि अर्धा चमचा जिरेपूड घालून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला चाट मसाला घालायचा आहे। चाट मसाल्याने एकदम चटपटीत असे हे चिकन लेग पीस चवीला तयार होतात। आणि त्यानंतर गरम मसाला घातलाय अर्धा चमचा। गरम मसाला घालून झाल्यानंतर मी इथे अगदी 1 ते 1.5 चमचा मस्त घट्ट असं दही घातलंय। दही घालताना या पद्धतीने घट्ट आणि खूप जास्त आंबट दही वापरायचं नाही, घट्ट दही घालायचं, फ्रेश दही घालायचं, जेणेकरून त्याला जास्त पाणी सुटत नाही। आणि त्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली 1 चमचा आणि अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे। आता हे सगळे जिन्नस हाताने छान या लेग पीसना कोट करून घ्यायचे, छान लावून घ्यायचे। आता मी इथे बघा चिमूटभर असा फूड कलर वापरलाय, ऑप्शनल आहे। सेम हॉटेलमध्ये जसं मिळतं तसा फील यावा त्यासाठी तो फूड कलर टाकलाय। तुम्हाला नको असेल नाही घातला तरी काही हरकत नाही। आता हे सगळे जिन्नस आपल्याला या लेग पीसला लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित, आणि एक अर्धा तास, वेळ असेल तर 1 तास तुम्ही हे छान या लेग पीसला लावून मॅरिनेशनसाठी ठेवून द्या, जेणेकरून एकदम आतमध्ये पर्यंत छान मसाल्यांचा फ्लेवर लागतो आणि भन्नाट होतं चवीला। तर बघा अशा पद्धतीने छान चोळून घ्यायचं, व्यवस्थित सगळीकडे कोट करून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण ठेवून साधारण अर्धा तासासाठी हे बाजूला ठेवायचं। आता मी इथे अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 1 तास याला मॅरिनेट करायला ठेवून द्या। त्यानंतर बघा आता मी इथे चिकन लेग पीस तवा फ्राय करते। त्यासाठी मी इथे तवा ठेवला आहे। तवा छान कडकडीत गरम होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर साधारण 2 चमचे मी इथे तेल घालून घेतलेलं आहे। आता मी हे शॅलो फ्राय करणार आहे। तुम्हाला हवं असेल डीप फ्राय केलं तरी काही हरकत नाही, पण शॅलो फ्राय केल्यामुळे मस्त आणि छान कुरकुरीत असे हे लेग पीस तयार होतात। आता यामध्ये हे छान मॅरिनेट केलेले मसाला लावून घेतलेले लेग पीस आहे ते घालून घ्यायचे आणि मंद आचेवर गॅस ठेवून याला आपल्याला छान वाफवून घ्यायचं आहे। एक साधारण 15 ते 20 मिनिटं लागतात पूर्णपणे छान हे लेग पीस मस्त असे मऊसूद भाजले जाण्यासाठी, तळले जाण्यासाठी। आता हे लेग पीस आपल्याला मस्त आतमध्ये पर्यंत मऊसूद असे शिजले पाहिजेत। त्यासाठी काय करायचं, झाकण घालायचं आणि एक 10 ते 12 मिनिटं छान याला वाफवून द्यायचे एका बाजूनी मंद आचेवर। गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवायचा, जेणेकरून ते करपणार नाहीत। आणि तुम्ही बघू शकता एका बाजूनी मस्त फ्राय झालंय। आता सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूनीही छान फ्राय करून घ्यायचं आहे। आता इथे दुसऱ्या बाजूनी फ्राय करत असताना झाकण ठेवण्याची गरज नाही, आपण छान त्याला एक वाफ दिली आहे, छान ते शिजलं गेलं आहे मंद आचेवर। असंच या पद्धतीने आपल्याला याला एक 10 ते 15 मिनिटं एका बाजूनी छान वाफवून घ्यायचं आहे, छान शिजवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बघा इथे आपली हे चिकन लेग पीस तवा फ्राय मस्त असे तयार झाले। तुम्हाला मी फोकनी दाखवते की आतमध्ये पर्यंत छान असे हे शिजले गेलेत, अजिबात कच्चे राहत नाहीत। या पद्धतीने तुम्ही एकदा हे चिकन लेग पीस फ्राय करून बघा, तुम्हाला भरपूर आवडतील, मस्त होतात आणि एकदम जसे आपण बाहेर खातो, हॉटेलमध्ये खातो, रेस्टॉरंटमध्ये खातो सेम त्याच पद्धतीने हे चिकन लेग पीस लागतात। तर अशा पद्धतीने इथे आपले चिकन लेग तवा फ्राय खाण्यासाठी तयार आहे। भन्नाट रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा,
तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग तुम्हाला ही चिकन लेग तवा फ्रायची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान आणि नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग पटकन या चिकन लेग तवा फ्राय रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. भेटूयात अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.